महाविकास आघाडी आणि मनसे मोर्चावर भाजपनं टीका केली आहे। सत्याचा मोर्चा महाराष्ट्राची दिशाभूल करणारा असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं। विरोधकांचा महाराष्ट्रातील जनतेविरोधात कट आहे। महाविकास आघाडीकडून जनतेची दिशाभूल केली जाते। विकासाची चर्चा कोणी करत नाही असंही रवींद्र चव्हाण म्हणाले। हा मोर्चा महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारा असा हा मोर्चा आहे। या मोर्चाला आपण सर्वांनी विरोधकांचा मोर्चा समजू नका। माझी महाराष्ट्रातील जनतेला ही विनंती आहे, हा त्यांचा असणारा हा कट हा तुम्हाला आम्हाला सर्वांना हाणून पाडला पाहिजे। आपण हरणार आहात आणि आपल्याला एक भोपळा मिळणार आहे या भीतीपोटी निवडणूक एक वर्षांनी पुढे ढकला अशा प्रकारची मागणी करायची ते करत आहेत। एक वर्षानंतर जरी आज डबल भोपळा मिळेल त्यांना, परंतु अशा प्रकारची मागणी करणं हे बघा हा कोर्टाचा विषय आहे। कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी घेण्याकरता एक डेडलाईन आखलेली आहे। त्या डेडलाईनच्या अंतर्गत निवडणूक आयोग जी एक स्वायत्त संस्था आहे ती आपलं काम करत आहे। काही मोर्चे आंदोलनं ही जनहितात असतात, काही स्वहितात असतात, स्वतःच्या स्वार्थासाठी काढलेले असतात। आणि स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली आंदोलनं आणि मोर्चे यातनं केवळ जनतेचं नुकसान होतं, त्यांना असुविधा होते, परंतु त्यातून जनतेचा कोणताही फायदा होत नाही। आणि आजचा हा जो मोर्चा आहे हा निश्चितपणे एक हेतुपुरस्पर मोर्चा आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी काढलेला मोर्चा आहे। यातनं जनतेचा कोणताही फायदा होणार नाहीये।